मी बाबाराव मस्की आज देवळा गावी आलो आहे। हा आमच्या राजुरा तालुक्यातील सर्वात मोठा गाव आहे, परंतु या गावामध्ये, या गावाच्या परिसरामध्ये जे कास्तकार लोक आहेत ते आत्तापर्यंत आपल्या शेतीच्या विकासासाठी वाट पाहत आहेत, चांगल्या माणसाची, चांगल्या आमदाराची। परंतु मागील 65 वर्षापासून इथे कोणताच आमदार आत्तापर्यंत या परिसराच्या शेतकऱ्यांच्या जमिनीचा विकास करू शकला नाही। कारण हे पूर्णचे पूर्ण आमचे आमदार लोक हे महाराष्ट्र सरकारचे दलाल बनून आहे, यांच्या दलाली खायचा धंदा आहे, म्हणून आमच्या या परिसराच्या कास्तकाराचा विकास झाला नाही। मी बाबाराव मस्की या येत्या निवडणुकीमध्ये मी आमदार पदासाठी उभा राहणार आहोत। जर इथल्या लोकांनी, इथल्या परिसरातल्या लोकांनी जर मला आमदार केला तर मी इथल्या आमदाराचं पहिला काम मी इथं विदर्भ राज्य निर्माणासाठी लावणार आहोत। जर विदर्भ राज्य माझ्या हातून 1 मे 2025 पर्यंत माझा जर विदर्भ राज्य झाला आणि मी मुख्यमंत्री झालो, माझा पहिलाच काम विदर्भाच्या संपूर्ण शेतकऱ्याचा कर्ज माफ, इथल्या शेतकऱ्यांना तेलंगणासारखा पाणी, वीज, असंख्य योजना मी देईन त्या लोकांना। इथल्या शेतकऱ्यांना मी बारामतीसारखा, शरद पवारसारखा मी